नमस्कार काकी. हां नमस्कार. हां, तर तुमचं नाव काय? गंगाबाई चिंतामण पवार. ओके. आणि राहायला कुठे आहेत तुम्ही आता? वडाळी होईल. वडाळी होईल. बरं, तुम्हाला लास्ट टाइम ज्यावेळेस औषधं दिली होती, जॉईंट केअर आणि ॲलोवेरा ज्यूस, तर त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होत होता? कसे अंग सलसल करायचं, पुढे सूज यायची, गुडघे चालू देत नव्हते. अच्छा. म्हणजे भरपूर कमी झालं बा त्रास. ओके. त्याच्या अगोदर तुम्ही काय डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे केली होती का? सूज कमी व्हायसाठी खूप गोळ्या घेतल्या, पण तेवढ्यापुरती तेवढी. ओके. आणि मग औषध चालू करून आपल्याला साधारणतः किती दिवस झाले असतील? 3-1 महिने झाले असते. अच्छा. तुम्हाला किती दिवसानंतर बऱ्यापैकी आराम वाटायला लागला? 15 दिवसातच आराम वाटला. वाटला. ओके. सूज बी कमी झाली, एकदम जीवाला एकदम चांगलं बरं वाटलं. बाकी सूज कमी होऊन बाकी अजून काय त्रास होत होता ज्यामुळे त्यासाठी पण फरक पडला? पोट साफ होणं, न पोट होणं? साफ होणं, हां. पोट कमी होणं हां. किंवा गुडघे दुखणं ते कमी झाले. अच्छा. तुमचं थोडं वजन पण कमी झाल्यासारखं वाटतं तुम्हाला? वजन कमी झालं, म्हणजे 5-6 किलो हां. वजन कमीच झालं. कमी झालं ह्या 2-3 महिन्यामध्ये? हम्म. ठीक आहे, ठीक आहे. बाकी अजून तुम्ही इतर व्यक्तींना काय सांगाल की बाबा जर असा सेम त्रास होत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल? घ्या वापरा, बरोबर. घेऊन पहा. आपण काही विश्वास केलं तर आहे ना. बरोबर. ठीक तर आहे. मी चालू घेतल्या तिथं, मला विश्वास होता म्हणून मी चालू घेतल्या ना. बरोबर, बरोबर. म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ती बाई म्हणत तुम्ही निश्चित पैसे घालता म्हणा शेजारी. हां, हां. म्हणलं अहो लई खर्च केला, एवढं खाऊ घेऊ. बरोबर, बरोबर. पण आपल्याला त्याचा 100% गुण आला म्हणून मी फोन करते तुम्हाला, बा आणून द्यावा, आणून वाटलं. ठीक आहे, चालेल, चालेल. थँक्यू काकी.